यांच्या दरम्यान चालू असणारा सामना गोलंदाजीसाठी करतोय तो म्हणजे शुभम. 3 षटकांचा हा सामना. बघूयात सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू चांगल्या दिशेने पटवलेला आणि यावर 2 धावा मिळवलेल्या आहेत. धावसंख्या 2. पहिलं षटक सुरू. केडीआर या संघाकडून प्रथम गोलंदाजी घेऊन आला तो म्हणजे शुभम. सुंदर असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. बघूयात आणि या दुसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्येत 2 बदल होते. धावसंख्या झाल्या ती म्हणजे 4. अंपायर सामना सुरू करायचा आहे. अंपायरने जर निर्णय दिला तरच आम्ही इथे रेकॉर्ड करू. दरम्यान सुरू असणारा सामना कृष्णाई ट्रेडर्स आणि केडीआर भोवली. बघूयात पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. सुंदर असं रिटर्न, सुंदर अशी फिल्डिंग आणि या क्षेत्ररक्षणामुळे 1 रनावर समाधान मला मिळते. धावसंख्या झाली ती 5. बिनबाद 5. नो चेंडू. कुठला चेंडू? अंपायर चेंडू नो कोणता? नो चेंडू. धावसंख्या झाली ती 6. राज पुन्हा एकदा तयार. सुंदर असा चेंडू टाकलेला आहे. फलंदाजाला काही समजलेलं नाहीये परंतु धावसंख्या 7. पुन्हा एकदा गोलंदाज शुभम तयार. सुंदर असा मारलेला फटका परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धावावर समाधान मानावं लागतोय. धावसंख्या झालेली आहे ती 8. सुंदर असा फटकावलेला चेंडू. धावसंख्या 4 ने बदल होतोय. धावसंख्या 12. सुरू असणारा सामना केडीआर भोवली आणि कृष्णाई ट्रेडर्स. बघूयात दोन्ही संघ हे समान आहेत, तुल्यबळ आहेत. पुन्हा एकदा तटवलेला हा चेंडू. 1 धाव मिळालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 13. बिनबाद 13. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली शुभमकडून आणि या गोलंदाजीमुळे 13 धावावर समाधान मारावं लागतो. या पुढचा संघाकडून पहिलं, दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं तो म्हणजे अरसलान. सुंदर असा गोलंदाजी करतो आणि पहिला हा वाईट चेंडू. या वाईट चेंडूमुळे धावसंख्येत 1 ने बदल होतोय. धावसंख्या झाली ती 14. बघूयात पुन्हा गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा सुंदर असा लेग साईडला मारलेला चौकार. लाटवण पंचक्रोशी प्रीमियर लीग पर्व 200 आणि या दुसऱ्या पर्वातलं हा मला वाटतं 5वा सामना आहे. कृष्णाई ट्रेडर्स आणि केडीआर भोवली. पुन्हा एकदा नो चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा तटवलेला चेंडू आणि हा चौकार. नो प्लस चौकार. धावसंख्यात 5 ने बदल होते. धावसंख्या झालेली आहे 27. अरसलानची खराब गोलंदाजी आणि या खराब गोलंदाजीमुळे धावसंख्येत अगदी पटापट बदल होतोय. चौकार आणि नोच्या या चेंडूमुळे धावसंख्येत वेगवान बदल होतोय. धावसंख्या झालेली आहे 31. लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा एकदा ऑफ साईडला मारला चेंडू. 1 धाव. धावसंख्या झाली आहे ती 32. दुसरं षटक सुरू. धावसंख्या झाली ती 32. एक मजबूत असं धावांचा डोंगर उभा दिसतात आहे आपल्याला आणि गचाळ असं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकांनी सोडलेलं आहे.
धावसंख्या झाली ती 34. नाही करायला. उत्कृष्ट असा पेटवलेला चेंडू, त्याच पद्धतीने क्षेत्ररक्षण सुद्धा चांगल्या प्रकारे झालेलं आहे. एकच धाव मिळालेली आहे. धावसंख्या झाली ती 35. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 35. बिनबाद 35. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून शेवटचं म्हणजे तिसरं षटक घेऊन आलं ते म्हणजेच प्रणव कदम. पिंपळगावचा सुंदर असा हा फलंदाज ऑलराऊंडर आपल्याला म्हणावं लागेल आणि पहिल्या चेंडूवर त्याने विकेट घेतलेला आहे, त्रिफळाचित केलेला आहे. पहिला विकेट, पहिला धक्का लागलेला तो म्हणजेच केडीआर भोयल या संघाला. रितेश खैरे उत्कृष्ट असा फलंदाज आहे. मागच्या पर्वामध्ये उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती आणि हा ओव्हर थ्रोच्या दरम्यान हा मिळालेला हा अतिरिक्त धावसंख्या, टोटल धावसंख्या 5, धावसंख्या झाली ते 40. गोलंदाजी सुद्धा सुंदर होती, परंतु क्षेत्ररक्षकाने हा चेंडू थ्रो केलेला आहे तो बाउंड्रीच्या दिशेने आणि यामुळे 5 धावा मिळालेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 40. प्रणव पुन्हा एकदा गोलंदाजी करत होता, परंतु हा वाईट चेंडू, यामुळे धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतो. धावसंख्या झाली ती 41. पुन्हा एकदा तटवलेला सुंदर असा चेंडूने हा चौकार. धावसंख्या झाली ती 45. 1 बाद 45. शेवटचं षटक सुरू. मला वाटतं शेवटच्या षटकातलं 3 चेंडू शिल्लक असावे. गोलंदाजीला हा काही समजलेला नाहीये चेंडू. धावसंख्येत पुन्हा एकदा 1ने बदल होतो. धावसंख्या झालेली ती 46 आणि हा रनआउट. रितेश खैरे हा रनआउट झालेला आहे. दुसऱ्या रनाच्या नादामध्ये फलंदाज बाद होतोय. शेवटचे दोन चेंडू शिल्लक. 46. धावसंख्या झाली ती 46. 2 बाद 46. शेवटच्या षटकातले 2 षटक चेंडू बाकी. फलंदाज आले ते म्हणजे शिवाजी. बघूया शिवाजी आपल्या संघासाठी हे जे शेवटचे 2 चेंडू आहेत त्या कशा प्रकारे खेळून आपल्या धावसंख्येत जे बदल करतोय ते बघूयात. धावसंख्या झाली ती म्हणजे 46. पुन्हा एकदा प्रणव तयार आणि त्याला सामना करत होते म्हणजे शिवाजीने मारलेला असा हा षटकार, परंतु षटकार आपल्या इथं नसल्यामुळे हा फलंदाज बाद देण्यात आलेला आहे. 46 या धावसंख्येवर पुन्हा एकदा तिसरा धक्का लागलेला आहे तो म्हणजे शिवाजीच्या रूपात कृष्णाई ट्रेडर्स या संघाला, केडीआर भोयल या संघाला. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावलेली. केडीआर भोयल या संघाकडून शेवटचा चेंडू खेळण्यासाठी आले होते म्हणजे मयूर करावडे. बघूया आपल्या संघासाठी शेवटच्या बॉलामध्ये किती धावा करतो आणि उत्कृष्ट असा फटकावलेला चेंडू. त्याच पद्धतीने सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु 2 धावा रोखण्यात यशस्वी झाले. धावसंख्या झाली ती म्हणजे 48. कृष्णाई ट्रेडर्स या संघाला जिंकण्यासाठी 49 धावाची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 49 धावा. सुंदर असं गोलंदाजी पाहायला मिळेल, क्षेत्ररक्षण बघायला मिळेल, बॅटिंग सुद्धा बघायला मिळाली या दोन्ही संघाकडून. कृष्णाई ट्रेडर्स या संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे. कृष्णाई ट्रेडर्स या संघाने आपले फलंदाज
ग्राउंडवर पाठवायचे आहेत. आपल्याला लवकरात लवकर हे सामने उरकायचे आहेत. आपल्याला सहकार्य करायचं आहे. यानंतर होणारा सामना कोण आहे? छत्रपती संभाजीराजे क्रिकेट संघ भोळवली आणि सनी इलेव्हन हे दोन्ही संघ एकाच गावातले आहेत. या दोन्ही कर्णधारांनी नाणेफेकीसाठी आपल्या या कॉम्प्युटर बॉक्समध्ये यायचं आहे. 49 कृष्णाई ट्रेडर्स या संघाला जिंकण्यासाठी आणि प्रणव जिंकण्यासाठी 18 धावा आणि 49 धावाची आवश्यकता आहे. कृष्णाई ट्रेडर या संघाकडून सलामीला आलेले फलंदाज शुभम कासारे आणि प्रणय कदम 18 चेंडू आणि 49 धावा. गोलंदाजी घेऊन आलेला गोलंदाज नेम बॉलर नेम सुजल. उद्या शुभम तयार आणि त्याला गोलंदाजी करतोय तो म्हणजे सुजल. पुन्हा पहिलाच तटवलेला हा सुंदर असा फटका आणि हा चौकार. धावसंख्या 4. पहिल्या चेंडूवर खणखणीत मारलेला शुभम आणि हा चौकार. धावसंख्या 4. पहिल्या चेंडूवर चौकार मारून आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. दुसरा चेंडू हा निर्धाव आहे. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या झाली ती 4. पहिलं षटकातला दुसरा चेंडू निर्धाव. त्यानंतर पुन्हा एकदा शुभम तयार. शुभम मारलेला लेग साईडला फटका. गॅप मध्ये मारला चौकार आणि या चौकारामुळे धावसंख्या पुन्हा एकदा बदल होते. धावसंख्या झाली ती म्हणजे 8. कृष्णाई ट्रेडर्स या संघाला जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 3 चेंडूवर 8 धावा काढण्यात यशस्वी झालेले आहेत. बघूयात पुढच्या 15 चेंडूमध्ये 41 धावाची आवश्यकता आहे. सुजल सुंदर असा गोलंदाजी टाकतो परंतु क्षेत्ररक्षक व्यवस्थित होत नाहीयेत. पुन्हा एकदा सुजल तयार. त्याला फलंदाजी सामना करतो तो म्हणजे शुभमला काहीच चेंडू समजलेला नाही आणि हा 9 चेंडू आणि 1 धाव. धावसंख्या 2 ने बदलते. धावसंख्या झाली ती म्हणजे 10. छत्रपती संभाजीराजे क्रिकेट संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. धावसंख्या 10. पुन्हा एकदा तटवलेला प्रणयने फटका आणि हा चौकार. गचाळ असं क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षणामुळे धावसंख्या 4 ने बदलते. धावसंख्या झाली ती 14. बरोबर 14. पहिल्या षटकातलं 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडू बाकी. यापुढे होणारा सामना छत्रपती संभाजीराजे भोवली आणि सनी इलेव्हन भोवली या दोन्ही संघामध्ये होणार आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही तक्रार आहेत. प्रणयने मारलेला हा एक स्वीप शॉट आणि या स्वीप शॉटमुळे 2 धावा मिळाल्या आहेत. पुन्हा एकदा ओव्हर थ्रो मिळते आणि हा ओव्हर थ्रोमुळे पुन्हा 3ऱ्या धावाच्या नादात रनआउट झालेला आहे आणि प्रणय उत्कृष्ट खेळत होता परंतु 3री डाव चोरण्यामध्ये ते अयशस्वी ठरलेला आहे. यामुळे आपला विकेट गमावलेला आहे. धावसंख्या झाली ती म्हणजे 16. यापुढील होणारा सामना छत्रपती संभाजीराजे भोवली आणि सनी इलेव्हन भोवली. छत्रपती संभाजीराजे या संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलेले आहे. दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. पुढचा सामना लगेचच सुरू करायचा आहे. दरम्यान सुरू असणारा सामना KDR भोवली आणि कृष्णाई ट्रेडर्स. शुभम हा उत्कृष्ट खेळतोय आणि या उत्कृष्ट फलंदाजीमुळे पुन्हा एकदा 4 ने बदल होते. धावसंख्या झालेली होती 20. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 20. खरोखरच एक आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाकडून परंतु अतिघाईमुळे आपला एक रनआउट घडवलेला आहे आणि प्रणयच्या विकेट नंतर दुसरा फलंदाज फोटो आलेला होता म्हणजे बॅट्समन आला होता म्हणजे साईम. कृष्णाई ट्रेडर या संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावा. बॉलर नेम मयूर. 12 चेंडू आणि 29 धावा आणि हा अतिरिक्त धावा मला वाटतं हा वाईट चेंडू. धावसंख्या एकूण 5. धावसंख्या होते 5 25. बघूयात शुभम साईम आणि हा 9 चेंडू होता.
नो चेंडू प्लस विकेट. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 26. ज्ञानेश्वर होडबे हा नो बॉल चेंडू होता, नो चेंडू होता आणि त्याच्यावर सिक्सर मारलेला आहे आणि सिक्सर आउट असल्यामुळे हा चेंडू हा ग्राह्य धरला जाईल. याची 2 कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. बॉल काउंट आहे, बॉल काउंट 26 धावसंख्या झाली ते 26. पुन्हा एकदा बॅट्समन नेम, फोटो काढ, एक फोटो काढायला सांगतो. बॅट्समन नेम कॅप्टनचा फोटो मला घ्यायचा, एक राहिला. घेतला? कोणी घेतला? आयुष. पुढचा फलंदाज आयुष कृष्णाई थोरात, कृष्णाई ट्रेडर्स. हा डॉट होता. धावसंख्या झाली ते 27. येते वर्डत 28. एक सिंगल घेतला. धावसंख्या झाली ती 28. 2 बाद 28. दुसरं षटक सुरू. तीन झाले मला वाटतं. वाईट चेंडू आणि वाईट चेंडू प्लस हा चौकार. धावसंख्या झाली ती 33. शेवटचे 2 चेंडू बाकी, 3 चेंडू बाकी. तीनच झालेत. कृष्णाई ट्रेडर्स या संघाला जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे आणि वाईड सी बरसात आपल्याला पाहायला मिळते. सर्व चेंडू हे वाईड अतिरिक्त धावा मिळत आहेत आणि केडीआर भोळे या संघाला जर जिंकायचं असेल तर यापुढे गोलंदाजी व्यवस्थित करावं लागेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजे 35. धावसंख्या झाली ती 35. 4 बॉल झाले ना. 4 बॉल ना. 8 चेंडू. किती धावा पाहिजे? 16. पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्या 36. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. कृष्णाई ट्रेडर या संघाला जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवर चोरलेली 1 धाव आणि या 1 धावेमुळे धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या झाली तरी 37. 2 गडी बाद. 37. 6 चेंडू आणि 12 धावा. अतिशय रोमांचक असा हा सामना आपला पाहायला मिळेल. शेवटचं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं तर म्हणजे बॉलर आदित्य. लाटवण पंचक्रोशीमधील पेढे या गावातला हा छोटासा खेळाडू आदित्य मुरुडकर. बघूयात 6 चेंडू आणि 12 धावांमध्ये कोणत्या पद्धतीने करतो तो. उत्कृष्ट असा ऑफ साईडला खेळलेला तो पहिला चौकार शुभमच्या बॅटमधून. शुभम हा 1 साइड बॅटिंग करताना दिसतोय आपल्या संघासाठी. जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 8 धावा. काहीच कृष्णाई ट्रेडर्स या संघाकडे झुकलेला हा सामना. पुन्हा लेग साईडला मारलेला फटका परंतु 1च धाव. 4 चेंडू आणि 7 धावा. अतिपतीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 7 धावा. आदित्य पुन्हा एकदा तयार आणि कट लागलेला हा बॅट्समन परंतु विकेट किपरला हा कळलेला समजलेला नाही आणि यामुळे हा चौकार घशाळ असं
executive आपल्याला पाहायला मिळते. सचिन पेडणेकर कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा. हा चौकार मिळाला आहे 3 चेंडू आणि 3 धावा. पुन्हा एकदा हा लेग बॅटच्या रूपात मिळालेला हा चेंडू उत्कृष्ट असा टाकलेला चेंडू होता, परंतु या चेंडूवर 1 धाव तर चोरलेलीच आहे. 2 चेंडू आणि 2 धावा. अतितटीचा सामना शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूवर बघूया कशा पद्धतीने शिवम आपला सामना जिंकतो. आणि हा मारलेला सुंदर असा टॅप आणि या टॅपवर चौकार मिळालेला आहे. कृष्णाई ट्रेडर्स या संघाला हा विजयाचा मान मिळालेला आहे. शुभम याने 1 मॅन आर्मी स्वतःच्या फलंदाजीवर हा सामना आपला जिंकलेला आहे. दोन्ही संघ मजबूत होते. कृष्णाई ट्रेडर्स या संघाला मिळालेला हा विजय आहे. यापुढे होणारा सामना छत्रपती संभाजीराजे भोवली यांच्या